फ्रेंड्स, मी पूजाच क्रिएशन चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण कप्तान कुर्ती बघणार आहोत आणि ती सुद्धा अस्तर लावून शिवायची आहे आपल्याला. आता ती 42 चेस्ट आहे, 39 कंबर आहे आणि 46 सीटगेर आहे. तर आपण मेजर कशी टाकणार आहोत, हे 2 मीटरचं माझं अस्तर आहे. आता शोल्डर इथे आपण टाकणार आहोत, या साईडला आपण शोल्डर टाकतो. शोल्डर टाकतोय आपण 7 इंचावर. हा नेहमीच असतो आपला 7 इंचावर शोल्डर. आणि मुंडा टाकणार आहोत आपण, मुंडा टाकणार आहोत 7.25 इंचावर. शोल्डर 7 इंचावर टाकला, मुंडा 7.25 इंचावर टाकला. गळा रुंदी घेणार आहोत आपण 3 इंचावर. मागचा गळा आणि पुढचा गळा सेम ठेवायचा आहे. गळा रुंदी घेणार आहोत 3 इंचावर आणि पुढचा आणि मागचा गळा मिळून गळा टाकणार आहोत 6 इंचावर, 6 किंवा 6.25. सेम गळा आहे पुढचा आणि मागचा, त्यामुळे 6 इंचावर आपल्याला बस होईल, खूप पण हे नको. आणि हा गळ्याचा शेप देणार आहोत. मागचा आणि पुढचा गळा सेम येणार आहे. आता चेस्टचं मेजर टाकताना 10.5 42ची चौथा भाग येतोय 10.5. हा 10.5 आहे, तर मी फक्त अर्धा इंच जास्त घेणार आहे, म्हणजे मी 11वर घडी घेतली. जर कोणाला जास्त मेजरचं घ्यायचं असेल, हा आपण मुंड्याचा शेप देणार आहोत. आता आपण हे अस्तर लावून शिवतोय. जर आपण अस्तर लावलं नसतं तर हे पूर्ण घेतलेलं असतं. तर 16.5 हे आहे, तर आपण इकडचा भाग काय घेणार नाही आहेत अस्तरमध्ये, तर इथून आपण हे कट करणार आहोत. आता कंबर घेणार आहोत आपण 15 इंचावर. कमरेचा मेजर टाकणार आहोत. वरून 15 इंचावर 9.25, 39चा चौथा भाग येतोय 9.25 आणि त्याच्यात अर्धा इंच ॲड केल्यावर 10.15 इंचावर आपण कमरेचं मेजर टाकणार आहोत. हे झालं कमरेचं मेजर. सीटगेअरचा मेजर टाकणार आहोत आपण 12 इंचावर. 46चा चौथा भाग येतो. आता याच्या खाली 7 इंचावर आपण सीटगेअरचा मेजर टाकणार आहोत. 46चा चौथा भाग 11.5 आणि प्लस अर्धा इंच ॲड करून 12 इंचावर मी सीटगेअरचा मेजर टाकला. म्हणजे ह्या लाईनला आपलं स्ट्रेट जाईल. आता हे अस्तर आपण त्याला जॉईन करणार आहोत. आता इथे शोल्डर स्लोप द्यायची गरज नाही, कारण आपण ह्याच्यामध्येच कापलं जाणार आहोत. हे आपलं अस्तर झालं. आता मी अजून गळा कापलेला नाही आहे. थोडा अजून मी थोडा गळा वर घेतला. आता मी गळा कापलाय. आता हा सेंटर नॉच आहेत आपले हे गळ्याचे, हा आपण इथे देणार आहोत सेंटर नॉच. हे पण सेंटर आहे की आपल्याला कळेल की सेंटरला अस्तर आपल्याला कुठे जोडायचं आहे. आता ओपन केलं की आपल्याला हा असा भाग दिसेल. हा आणि हा असा भाग दिसेल. आता हे मेन कापडावर आपण गळा उलटवू शकतो. हा राऊंड दिसतोय आतमधला, त्यामुळे आता परत आपण अस्तरची घडीच घालून घेणार आहोत आणि तो आपण मेन कापडावर ठेवणार आहोत. जशी घडी होती तशीच घालून घेणार आहोत. सहसा बरेचसे कप्तान अस्तरवाले नसतात, पण मी तुम्हाला अस्तर लावून कसं कटिंग करायचं, कसं शिवायचं हे दाखवते. आता हे माझं मेन कापड आहे, हे खणाचं कापड आहे.
कॅमेरा हल्ला थोडासा. तर हे आपण फोल्डमध्ये खडी घालून घेणार आहोत. आता आपण हात वेगळे असे काही कट करणार नाहोत, आहे याच्यातच आपण कटिंग करणार आहोत. फोल्ड टाकलाय मी याच्यावर. थोडासा अँगल माझा हल्ला आहे, सेट करून घेते 2च मिनटं. आता हे अस्तरचा आपण भाग ह्याच्यावर ठेवून देणार आहोत. हे पूर्ण उंची घेतले, 2.25 पेक्षा थोडंसं माझं कापड जास्त असेल तर पूर्ण उंचीच घेतली मी. तर हे आपण काही इथून कट नाही करणार. ही फोल्ड बाजू आहे, ही ओपन बाजू आहे. हे आपले हात येणार आहेत इथून पुढे, आणि आपली जी स्टिचिंग येईल ती स्टिचिंगची लाईन आपली इथून येणार आहे. हे जे आपण अस्तर शिवणार आहोत ना, एक थोडंसं आतून पण येईल आणि थोडंसं ह्याच्यावरनं पण येईल. आतून सुद्धा येऊ शकते. कोणाचं जर कमी फिटिंग असेल तर आतून येईल. थोडं तुम्ही लूजला पण टाकू शकता बाहेरनं असं, कारण ही टेप अस्तर आतनं जोडायचं आणि हे आपण कितीही घेऊ शकतो, इथून सुद्धा टाकू शकतो. आणि हे आपल्याला अस्तर पहिलं स्टिच करून घ्यायचं आहे. आता मी हे इथे काही कट करणार नाही आहे, कारण गळा आपल्याला उलटवायचा आहे. त्यामुळे मी सेंटर नॉच देणार फक्त. हे जे सेंटर आहेत त्याला फक्त मी मार्किंग करून घेणार, पण इथे आपल्याला अस्तर ठेवून द्यायचं आहे. फक्त गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आपण, बाकी आपल्याला काही करायचं नाही आहे. आता हा आपला सेंटर पॉइंट आहे. ठेवताना आपण हे अस्तर मला बाहेरून उलटायचं आहे. हा सेंटर भाग आला आहे गळ्याचा. मी ओपन करून दाखवते. हा सेंटर भाग येईल. मशीनवर दाखवायचं आहे पुढे आपल्याला, पण मी इथे थोडं दाखवते. आणि या सेंटर भागावर हा भाग ठेवायचा गळ्याचा, आणि त्याला आतून शिवून घ्यायचं आणि उलटवायचं. हा आपल्याला ॲडजस्ट करायचं इथे. हा सेंटर इथे आला, याचा इथे आला, आणि ही कापडाची फ्रंट बाजू आहे. आता हे आपण उलटवलं कापड की आत जाणार. हे आपण पिना लावून इथे पिनअप करून घ्यायचं. एक स्टिच आपली इथे येईल. हे पूर्ण इथून शिवून घ्यायचं आहे आपल्याला. हा सेंटर पॉइंट आला, हा सेंटर पॉइंट आला. इथे सगळ्या पिना लावायच्या आणि हे शिवून घ्यायचं आपल्याला. हे पूर्ण शिवून गळाच उलटवला जाईल आपला, आणि ह्याला वेगळी पायपिंग लावायची आपल्याला गरज नाही. आणि जसं मी इथे मार्जिन दाखवली तशी मग शिवून झालं, अस्तर जॉईन करून झालं की आपण वरच्या बाजूने मार्जिनला टीप मारायची. आता पुढचं मी तुम्हाला मशीनवर दाखवते. थँक्यू.